हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण कॅटचा फेस केक कसा करायचा ते बघणार आहोत। काही जुगाड वापरले मी या केकमध्ये, ते पण तुमच्याबरोबर शेअर करेन। नक्की ट्राय करून बघा। मला 2 किलोचा केक बनवायचा होता, पण त्याच्यासाठी माझ्याकडे केक टीन नाही आहे। त्याच्यासाठी मी पोळी डबा घेतलाय, घरामध्ये असतो तो, आणि त्याला बटर पेपर लावलाय आणि तो तेलाने ग्रीस करून घेतली। एका पातेल्यामध्ये मी 720 ग्रॅम एवढं प्रीमिक्स घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी 3.5 चमचे तेल टाकून घेतेय। आणि हा मला कॉफी कॅरमल फ्लेवरचा केक बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये 1 चमचा कॉफी टाकून घेतेय। खूप छान फ्लेवर होतो हा, पण नक्की ट्राय करून बघा। कॉफी, तेल आणि प्रीमिक्स सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पाणी घालून याचं छानसं बॅटर तयार करून घ्यायचंय। व्हिडिओ थोडा मोठा झालाय, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। आपलं बॅटर रेडी आहे। उरलेलं 3.5 चमचे तेल मी याच्यामध्ये घालतेय आणि छान मिक्स करून घेते। मी पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणात केक बनवतेय, त्याच्यामुळे अंदाजे थोडंसं ऍडजस्ट करतेय मी सगळं। आपलं बॅटर रेडी आहे, ते मी तेल लावून ग्रीस करून घेतलेले आपल्या केक टीन मध्ये घालते। टॅप करायचंय छान केक टीनला। मी पातेलं प्रीहीट करायला ठेवलंय बॅटर बनवण्यापूर्वी, त्याच्यामध्ये मी हे केक टीन तयार केलेलं ठेवतेय आणि झाकण ठेवायचं याच्यावरती। आणि पहिली 25 ते 30 मिनिटं अजिबात उघडून बघायचं नाहीये। अगदी लो हीट वरती हे बेक करून घ्यायचं आपल्याला। मला हे केक पूर्ण शिजवायला मंद आचेवरती 1 ते 1.5 तास लागला, कारण हाईट खूप वाढली आहे या केकची। खरं तर याच्यासाठी अजून थोडंसं पसरट भांडं हवं होतं, पण माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे मी या भांड्यामध्येच केलंय। स्टीलच्या भांड्यामध्ये बनवून सुद्धा आपला केक खूप छान तयार झालाय, तुम्ही बघू शकता। केक थंड होईपर्यंत मी व्हिपिंग क्रीम तयार करून घेते। 2 पातेली घेतलीत मी। खालच्या पातेल्यामध्ये मी बर्फ घेतलाय आणि वरच्या पातेल्यामध्ये क्रीम टाकली आणि आता ती बीट करून घेणार आहे। लो स्पीड पासून हाय स्पीड पर्यंत आपल्याला बीट करत जायचंय। केक मोठा आहे, त्याच्यामुळे क्रीमची क्वांटिटी पण जास्त आहे, त्याच्यामुळे बीट करण्यासाठी वेळ लागतो, तो पण जास्तच लागणार आहे। सॉफ्ट पीक तयार झालेले आहेत आपल्या क्रीमचे। तर या क्रीमला पण फ्लेवर देण्यासाठी मी याच्यामध्ये कॉफी आणि तयार करून घेतलेलं कॅरमेल घालतेय। कॅरमेलचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। खूप छान घरच्या घरी टेस्टी असं कॅरमेल तयार होतं आणि 8 ते 10 दिवस ते व्यवस्थित टिकतं। मी 1 चमचा कॉफी पावडर घातली आहे आणि 3 ते 4 चमचे मी कॅरमेल वापरते इथं, म्हणजे आपल्या क्रीमला पण छान टेस्ट येईल। मी आता ही क्रीम व्यवस्थित बीट करून घ्यायची पुन्हा। छान आपली घट्ट झाली क्रीम। आपली क्रीम तयार आहे। आता आपण केकला सोक करण्यासाठी पाणी तयार करूया। अर्धी वाटी थंड पाणी घेतलंय मी, त्याच्यात अर्धा चमचा कॉफी पावडर घालतेय आणि 1 चमचा कॅरमेल घालतेय।
म्हणजे आपल्या स्पॉन्जला कॅरेमलचा टेस्ट येईल छान. थंड पाण्यामध्ये कॅरेमल घातलं की त्याच्या गाठी होतात, पण तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं तर त्या गाठी वितळतात. आणि जर आणखीन तुम्हाला गोड हवं असेल तर 1 चमचा साखर पण घालू शकता. मी साखर घातली 1 चमचा. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपण केक कट करून घेऊयात. या केकची हाईट चांगली होती, त्याच्यामुळे हा थंड व्हायला पण खूप वेळ लागला. अजूनही हा गरमच आहे, तरी मी याच्या लेयर्स करून घेतेय, म्हणजे मग त्या पटकन थंड होतील. 3 लेयर्स करतेय मी या केकच्या. केक बोर्ड घेतलाय मी. केक बोर्डला थोडीशी क्रीम तयार केलेली लावून घेतली. आणि त्याच्यावरती आपली एक लेयर ठेवून घ्यायची. त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेले शुगर सिरप घालायचे. आणि क्रीम लावून घ्यायची. एकसारखी करून घ्यायची ही क्रीम. आणि याच्यावरती मी आता 1 ते 1.5 चमचा कॅरेमल सॉस घालणार आहे, आपण तयार करून घेतलेला. म्हणजे लेयर्स मध्ये पण छान कॅरेमलचा फ्लेवर येईल. ते पण ब्लेंड करून घ्यायचंय. आणि याच पद्धतीने मी बाकीच्या लेयर्स करून घेतेय. संपूर्ण लेयर्स जर दाखवत बसले तर खूप व्हिडिओ आणखीन मोठा होईल. जस्ट फक्त मी कशा लेयर्स केल्यात हे फक्त दाखवण्यासाठी मी ही लेयर व्यवस्थित दाखवली आहे. तर मी सगळ्या लेयर करून घेते आणि क्रम्ब कोट पण तयार करून घेते केकचा. या केकला जास्त फिनिशिंग द्यायची काही गरज नाहीये, कारण याच्यावरचं डिझाईनच खूप मोठं होतं, म्हणजे खूप लेयर मोठी येते याची, त्याच्यामुळे गरज नाही यायला खूप फिनिशिंग करायची. ग्रास नोझल घेतलंय मी आणि क्रीम भरून घेतली आहे पायपिंग बॅगमध्ये आणि त्याच्याने आता डिझाईन बनवते. पूर्ण केक व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आपल्याला या नोझलनी. जर कुठे गॅप राहिली असेल तर ती पण भरून घ्यायची आणि साइडनी पण कव्हर करायचं याच डिझाईनने आपल्याला हा केक. छान फर सारखं वाटतं, मांजरीची केस वगैरे असतात तसं वाटतात हे. पूर्ण केक कव्हर करून झालाय आपला. खूप छान दिसतोय. आता डोळे आणि नाक तयार करूया. मी चॉकलेटचे छोटे गोल राऊंड बनवून घेतलेले ते डोळे म्हणून वापरतेय आणि एक हार्ट शेपचं मी चॉकलेट बनवून घेतलंय ते नाक म्हणून वापरणार आहे. पण माझ्याकडे व्हाईट चॉकलेट नव्हतं तर मी डार्क चॉकलेटनीच चॉकलेट बनवून घेतलंय आणि त्याच्यावरती जाम लावलेला आहे.
म्हणजे छान ते रेड दिसेल. आणि व्हाईट क्रीमनी मी डोळ्यांवरती व्हाईट डॉट देणार आहे, म्हणजे ते बुबळासारखं दिसेल. तुम्ही जर फक्त घरच्या पुरते केक बनवत असाल तर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतातच असं नाही, त्यामुळे असं काहीतरी जुगाड करून तुम्ही केक बनवू शकता. गणाश वापरून मी मांजरीच्या डोळ्यांच्या पापण्या आणि मिशा तयार करणार आहे. कानासाठी पण मी इथे क्रीमचाच वापर केलेला आहे. भरपूर क्रीम मी डोळ्यांच्या वरती लावलेली आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने कानाचा आकार दिलेला आहे त्या क्रीमला. आणि आतमधनं थोडंसं जाम लावलेलं आहे परत रेड दिसण्यासाठी. ज्या छोट्या मनीमाऊसाठी मी हा केक बनवला तिलाही खूप आवडला. तुम्ही असेच काही जुगाड वापरून तुमच्या घरच्या लहान मुलांसाठी केक बनवू शकता आणि त्यांना खुश करू शकता. आणि हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.